नमस्कार मंडळी. तर आजचा बेत आहे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असे गरमागरम मेदूवडा. हॉटेलपेक्षाही भारी चव. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. यासाठी 2 वाटी उडीद डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे. उन्हाळ्यामध्ये 4 तास, हिवाळ्यामध्ये 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईटही भिजवू शकता. तर मी आज घेतलेल्या वाटीचं मेजरमेंट हे आहे. डाळ थोडी गाळून घेतलेली आहे आणि त्यातील पाणी तसंच ठेवलेलं आहे बाजूला. गरज लागल्यास आपण ते नंतर यूज करणार आहोत. तर आता 3 ते 4 चमचे डाळ आपण थोडी थोडी करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. गरज पडली तर चमचा आधी पाणी न घालताच मिक्सरमध्ये फिरवा. उडदाची डाळ भिजलेली असल्यामुळे ती थोडी वाटली जाईल. गरज पडली तर बाजूला ठेवलेलं पाणी फक्त 1 ते 2 चमचे टाका, जास्त नाही. पीठ पाण्याचा थेंबही न लावता वाटलेल्या लोण्यासारखं घट्ट आणि हाताला एकदम मऊ गुळगुळीत लागलं पाहिजे. आता याच पद्धतीने बाकीची उरलेली डाळही आपण मिक्सरला लावून गरजेनुसार थोडं पाणी घालत छान घट्ट वाटून घेणार आहोत. पीठ जास्त सैल होणार नाही याची काळजी घेत उरलेली सगळी डाळ अशीच टप्प्याटप्प्याने परफेक्ट वाटून घेऊया. डाळ मस्त वाटून झालेली आहे. आता ही वाटलेली डाळ आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे. तर आता याला आपण एकाच दिशेने कमीत कमी 5 ते 7 मिनिटे मस्त फेटून घेऊया. पीठ छान फेटल्यामुळे त्यात हवा भरली जाते. पीठ वजनाला एकदम हलकं होतं आणि आपले वडे आतून अगदी कापसासारखे मऊ होतात. आता यात आपण फक्त चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर पीठ पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे मिठाची चव संपूर्ण पिठात एकसारखी उतरेल. खरं तर मेदूवड्याच्या पिठात बरेच जण आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं आणि अख्खे मिरे घालतात. आज आपण हे पीठ एकदम ओरिजिनल ठेवणार आहोत. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान तापलं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. वड्याला परफेक्ट गोल आकार देण्यासाठी आपण सुरुवातीला गाळणीच्या मागच्या बाजूला आणि आपल्या हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ चिकटणार नाही. आता या पिठाचा छोटा गोळा घेऊन तो गाळणीवर ठेवायचा आहे. हलका गोल आकार देऊन छोटा गोळा घेऊन तो गाळणीवर ठेवायचा आहे. हलका गोल आकार देऊन हलकी अंगठ्याने मध्यभागी छान छिद्र पाडायचं आणि सुरक्षितपणे तेलात सुटतो. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवू नका, नाहीतर वडे खूप तेल पिऊ शकतात. गॅसची फ्लेम हाय सुद्धा नको आहे, नाहीतर वडे लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील. मीडियम फ्लेमवर एकसारखी फ्लेम ठेवून वडे तळायचे आहेत. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. बस अशाच पद्धतीने सेम प्रोसेस रिपीट करून एकाच फ्लेमवर आपल्याला बाकीचे सर्व वडे मस्त तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला आकार देण्यासाठी दुसरी कोणतीही पद्धत माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, गॅस कमी जास्त न करता एकाच तापमानावर वडे तळले की ते अगदी एकसारखे आणि कुरकुरीत तयार होतात. गॅसची आच अगदी मंद ठेवू नका, नाहीतर वडे फुटू शकतात आणि खूप तेलकटही होतात. म्हणूनच याच पद्धतीने सेम प्रोसेस रिपीट करत एकाच मध्यम आचेवर आपल्याला बाकीचे सर्व वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. आमच्या इकडे याला ना आम्ही उडीदवडा किंवा मेदूवडा असे म्हणतो. तर तुमच्या इकडे तुम्ही याला काय म्हणून संबोधता हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखीन एक टीप, तुम्हाला जर पीठ हाताला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठही घालू शकता. मस्त सोनेरी रंगावर आपले वडे तळून झालेले आहेत. तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. व्हिडिओला लाईक करायचं राहून गेलं असेल तर एकदा लाईक करून घ्या. तुम्हाला जर हाताने शेप द्यायला जमत असेल तर पाण्याचा हलकासा हात करून पिठाचा गोळा थोडा पसरट करून मध्ये अंगठ्याने खड्डा पाडत त्याला असा मेदूवड्याचा आकार देऊन घ्यायचं. गाळणीवर आकार देण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तर सर्व वडे तळून तयार झालेले आहेत. तर आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता सर्व करून घेऊयात. मी येथे सांबारसोबत सर्व करत आहे. सांबारची रेसिपी हवी असेल तर मी नक्की यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तुम्हाला कशासोबत खायला आवडतं हेही नक्की सांगा. मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे मेदूवडे तयार झालेले आहेत. तर एकदा टेस्ट पाहूया. नक्की आजच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.